नमस्कार बालमित्रांनो, इयत्ता 7वी विषय मराठी, काव्य 14वे पाखरांची शाळा, भावार्थ व प्रश्नोत्तर. या काव्याचे कवी ग ह पाटील हे प्रसिद्ध कवी तसेच शिक्षण तज्ज्ञ होते. पाखरांची शाळा, रानजाई, चंद्रावरला ससा इत्यादी कविता संग्रह त्यांचे प्रसिद्ध झालेले आहेत. मुलांच्या कल्पनेतील पाखरांची शाळा आणि वास्तवातील शाळा यांची केलेली तुलना यामुळे ही कविता मुलांना अनोख्या भावविश्वात घेऊन जाते. चला तर बालमित्रांनो, आपण या काव्याचा अभ्यास करूया. काव्यगायन. पाखरांची शाळा भरे पिंपळावरती, चिमण्यांची पोरे भारी गोंगाट करती. उतरते ऊन जाते टळूनी दुपार, पारावर जसा यांचा भरतो बाजार. बारा खड्या काय आई घोकती अंगणी, उजळणी म्हणती काय जमुनी रंगणी. तारेवर झोके घेती बसुनी रांगेत, भूरकान इथे तिथे उडती मोजेत. खेड कर किती नको कराया अभ्यास, परीक्षेत कान आई व्हायची नापास. पावसाळ्यातही शाळा आमची ना गडे, गड की ग शाळा यांची भिजती सगळे. रविवारी सणवारी आमुच्या सारखी, नाही यांना सुट्टी भली मोडली खोडकी. यांच्याहून आम्ही आई शहाणे नव्हे का, गप्प शाळेमध्ये कधी धरितो नहे का. होतो पास आम्ही देती दीपोटी बक्षीस, मौज काय सांगू मिळे सुट्टी ही शाळेस. चला तर बालमित्रांनो, आपण या काव्याचा अर्थ समजूया. पाखरांची शाळा भरे पिंपळावरती, चिमण्यांची पोरे भारी गोंगाट करती. उतरते ऊन जाते टळूनी दुपार, पारावर जसा यांचा भरतो बाजार. कवितेच्या सुरुवातीलाच कवी म्हणतात की पाखरांची शाळा पिंपळाच्या झाडावर भरते. त्या शाळेत चिमण्यांची पिल्लं येतात आणि ती खूप गोंगाट करतात. दुपारचे ऊन कमी झाले की जसं एखाद्या गावात पारावर बाजार भरतो, तशी पाखरांची शाळा गजबजून जाते. त्यामुळे ती शाळा एखाद्या आनंदी मेळ्यासारखी कवींना वाटते. बारा खड्या काय आई घोकती अंगणी, उजळणी म्हणती काय जमुनी रंगणी. पुढे कवी आईला प्रश्न विचारतात की आई, पाखरे अंगणात बसून बाराखड्या पाठ करतात का ग? किंवा खेळाच्या मैदानात एकत्र येऊन उजळणी करतात का? या प्रश्नांमधून पाखरांची शाळा अभ्यासाशिवाय, पुस्तकांशिवाय कशी असते हे दर्शविलेले आहे. तारेवर झोके घेती बसूनी रांगेत, भूरकन इथे तिथे उडती मोजेत. खेड कर किती नको कराया अभ्यास, परीक्षेत कान आई व्हायची नापास. पक्षी तारेवर रांगेत बसून झोके घेतात आणि आनंदाने इकडे तिकडे उडत फिरतात. त्यांचा सारा वेळ खेळात व मजेत जातो. हे पाहून मुलगा विचार करतो की एवढे खेळकर पक्षी अभ्यास करत नाहीत तर ते परीक्षेत नापास कसे होत नाहीत. मनात आलेला हा प्रश्न मुलगा आपल्या आईला विचारतो. पावसाळ्यातही शाळा आमची न गडे, गड की ग शाळा यांची भिजती सगळे. रविवारी सणवारी आमुच्या सारखी, नाही यांना सुट्टी भली मोडली खोडकी. यानंतर कवी मुलांच्या शाळेची आणि पक्ष्यांच्या शाळेची तुलना करतात. मुलांची शाळा पावसाळ्यातही सुरक्षित असते, पण पक्ष्यांची शाळा गडकी असल्यामुळे पावसात पूर्ण भिजतात. तसेच मुलांना रविवारी व सणासुदीला सुट्टी मिळते, पण पक्ष्यांना मात्र कोणतीही सुट्टी नसते. ती रोजच आपले जीवन जगत असतात. यांच्याहून आम्ही आई शहाणे नव्हे का, गप्प शाळेमध्ये कधी धरितो नहे का. होतो पास आम्ही देती दीपोटी बक्षीस, मौज काय सांगू मिळे सुट्टी ही शाळेस. शेवटी मुलगा अभिमानाने सांगतो की आपण पक्ष्यांपेक्षा शहाणे आहोत. आपण शाळेत गप्प बसतो, हट्ट धरत नाही, अभ्यास करतो आणि परीक्षेत पास होतो. पास झाल्यावर आपल्याला बक्षिसं मिळतात आणि सुट्टीचाही आनंद घेता येतो.
त्यामुळे मुलांची शाळा कष्टाची असली तरी ती फायद्याची आहे असे कवी सूचकपणे सांगतात. बालमित्रांनो, आता आपण काही शब्दांचा अर्थ समजूया. गोंगाट आवाज, टळवणी टाळणे, घोकती पाठ करणे, रंगणी खेळण्याची जागा, मौजेत मजा करणे, खोड सवय, हेका जिद्द, दिपोटी शाळा तपासणी अधिकारी. बालमित्रांनो, संवादासाठी दिलेल्या या प्रश्नांची आपल्या वर्गमित्रांसोबत चर्चा करा. प्रश्न दुसरा, खालील अर्थाच्या काव्यपंक्ती कवितेमधून शोधून लिहा. 1. पाखरांची शाळा पिंपळावरती भरली आहे आणि चिमण्या खूप गोंगाट करीत आहेत. या अर्थाच्या ओळी आहेत. पाखरांची शाळा भरे पिंपळावरती, चिमण्यांची पोरे भारी गोंगाट करती. 2. अंगणात बसून बाराखड्या पाठ करीत आहेत. या अर्थासाठी ओळी आहेत. बाराखड्या काय आई घोकती अंगणी. 3. पक्षी रांगेत बसून तारेवर झोके घेत आहेत. या अर्थाच्या ओळी आहेत. तारेवर झोके घेती बसूनी रांगेत. पक्षी खेळकर असल्यामुळे परीक्षेत नापास होतील असे मुलाला वाटते, म्हणून तो आईला प्रश्न विचारतो. खेळकर किती नको कराया अभ्यास, परीक्षेत काना आई व्हायची नापास. 5. पावसाळ्यात पक्ष्यांची शाळा गळते. पावसाळ्यात ही शाळा आमची न गळे, गड की ग शाळा यांची भिजती सगळे. प्रश्न तिसरा, जोड्या जुळवा. बालमित्रांनो, या ठिकाणी अ विभागातील जोड्यांसाठी ब विभागातून आपण योग्य शब्द शोधून जोडूया. चिमण्यांची पोरे भारी गोंगाट करती, उजळणी म्हणती जमुनी रंगणी, तारेवर झोके घेती बसूनी रांगेत, खेळकर किती नको कराया अभ्यास, रविवारी सणवारी नाही यांना सुट्टी. प्रश्न चौथा, कवितेच्या आधारे खऱ्या शब्दासमोर या पक्षी लिहा आणि खोटे असेल तर जा पक्षी लिहा. पाखरांची शाळा भिंतीवर भरते. जा पक्षी. ऊन टळून गेल्यावर पक्ष्यांचा बाजार भरतो. या पक्षी. तारेवर रांगेत बसून पक्षी झोके घेत आहे. या पक्षी. पक्ष्यांना रविवारची सुट्टी नाही. या पक्षी. प्रश्न पाचवा, उदाहरणाप्रमाणे कंसामध्ये दिलेल्या शब्दांचा उपयोग करून वाक्य पुन्हा लिहा. उदाहरणार्थ, माझ्यामुळे कोणाचेही नुकसान झाले तर मला दुःख होणार. या ठिकाणी कंसात शब्द दिलेला आहे हानी. हानी या शब्दाचा समानार्थी शब्द शोधून वाक्य आपणास पुन्हा तयार करायचे आहे. जसे, माझ्यामुळे कोणाचीही हानी झाल्यास मला दुःख होणार. 1. आमच्या शाळेच्या उद्यानात विविध फुले उमलतात. आमच्या शाळेच्या उपवनात विविध फुले उमलतात. 2. आई वडील नेहमी मुलांच्या कल्याणाचा विचार करतात. आई वडील नेहमी मुलांच्या सुखाचा विचार करतात. 3. अबोल पशुपक्षींना हैराण करणारे किती निर्दयी असतात. अबोल पशुपक्षींना हैराण करणारे किती क्रूर असतात. 4. ईश्वराजवळ कवी प्रार्थना करतात. विनंती. ईश्वराजवळ कवी विनंती करतात. 5. प्रत्येकाच्या रंगात समानता आहे. साम्य. प्रत्येकाच्या रंगात साम्य आहे. प्रश्न क्रमांक 6, रिकाम्या जागा भरा. 1. चिमण्यांची पोरे खूप गोंगाट करीत होती. 2. खेळकर पक्षी अभ्यास करणार नाही तर ते नापास होतील. 3. पक्ष्यांचा पारावर बाजार भरतो. 4. गडकी शाळेत पक्षी भिजली. 5. झोके घेण्यासाठी पक्षी तारेवर बसले आहे. प्रश्न क्रमांक 7, खालील शब्द वाचा आणि त्यांच्यातील अर्थभेद समजून घ्या. वन म्हणजे मोठे जंगल, उपवन म्हणजे लहान बाग, तसेच वास म्हणजे राहणे, उपवास म्हणजे उपाशी राहणे. शिक्षक म्हणजे मुख्य शिक्षक, उपशिक्षक म्हणजे सहाय्यक शिक्षक. खंड म्हणजे भाग, उपखंड म्हणजे खंडाचा लहान भाग. ग्रह म्हणजे आकाशीय पिंड, उपग्रह म्हणजे ग्रहाभोवती फिरणारा पिंड. मंत्री म्हणजे प्रमुख, उपमंत्री म्हणजे सहाय्यक. कथा म्हणजे गोष्ट, उपकथा म्हणजे कथेतील लहान गोष्ट. नगर म्हणजे शहर, उपनगर म्हणजे शहरालगतचा भाग. नाम म्हणजे नाव आणि उपनाम म्हणजे टोपण नाव. प्रश्न 8, कवितेच्या ओळीचा भावार्थ स्पष्ट करा. 1. उतरते ऊन जाते टळूनी दुपार, पारावर जसा यांचा भरतो बाजार.
या ओळींचा अर्थ आहे, दुपारचे ऊन ओसरल्यावर पाखरांची शाळा भरते व ती एखाद्या बाजारासारखी गजबजलेली दिसते. 2. तारे वरे झोके घेती बसूनी रांगेत, भुरकन इथे तिथे उडती मोजेत. या काव्यपंक्तीचा अर्थ आहे, पक्षी तारेवर रांगेत बसून झोके घेतात व आनंदाने इकडे तिकडे उडतात. 3. पावसाळ्यातही शाळा आमची न गडे, गडकी ग शाळा यांची भिजती सगळे. या काव्यपंक्तींचा अर्थ आहे, आपली शाळा पावसातही सुरक्षित असते, पण पक्ष्यांची शाळा गडकी असल्याने ती पूर्णपणे भिजते. प्रश्न 9. प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. पाखरांची शाळा कुठे भरते? उत्तर: पाखरांची शाळा पिंपळाच्या झाडावर भरते. 2. पक्ष्यांचा बाजार केव्हा भरतो? उत्तर: दुपारचे ऊन टळून गेल्यावर पक्ष्यांचा बाजार भरतो. 3. पक्षी तारेवर बसून काय करतात? उत्तर: पक्षी तारेवर बसून झोके घेतात. 4. मुलगा आईला कोणते प्रश्न विचारतो? उत्तर: मुलगा आईला प्रश्न विचारतो, पक्षी अभ्यास करीत नाहीत, मग ते परीक्षेत नापास होतील का? प्रश्न 5. मुलगा आपली तुलना कुणासोबत करत आहे? उत्तर: मुलगा आपली तुलना पक्ष्यांशी करत आहे. 6. पक्ष्यांची शाळा कशी आहे? उत्तर: पक्ष्यांची शाळा खेडकर, मोकळी, गोंगाटी व निसर्गाशी जोडलेली आहे. प्रश्न क्रमांक 10. खालील दिलेल्या विषयावर चर्चा करा आणि 10-15 वाक्य लिहा. विविध पक्ष्यांचे घरटे. पक्षी आपल्या राहण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची घरटी बांधतात. चिमणी काड्या, गवत आणि कापूस वापरून घरटे बांधते. कावडा झाडाच्या उंच फांदीवर मजबूत घरटे करतो. सुतार पक्षी झाडाच्या खोडात भोग पाडून घरटे बनवतो. बया पक्षी गवताचे सुंदर विणकाम करून झुलते घरटे तयार करतो. पोपट झाडांच्या पोकळीत राहतो. बगडा पाण्याजवळ उंच झाडांवर घरटे बांधतो. घुबड जुन्या झाडांच्या पोकळीत किंवा इमारतीत राहते. पक्षी घरटे सुरक्षित जागी बांधतात. घरट्यात ते अंडी घालतात व पक्ष्यांची काळजी घेतात. घरटे हे पक्ष्यांचे घर असते. आपण पक्ष्यांची घरटी तोडू नयेत. पक्ष्यांचे संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. माझा आवडता पक्षी. माझा आवडता पक्षी चिमणी आहे. चिमणी आकाराने लहान पण खूप चपळ असते. ती सतत किलबिल करत असते. चिमणीला घराजवळ राहायला आवडते. ती धान्य व किडे खाते. चिमणी स्वच्छ आणि साधी दिसते. तिचे घरटे लहान आणि नीटनेटके असते. चिमणी माणसांना घाबरत नाही. ती सकाळी खूप गोड आवाज करते. आज चिमण्यांची संख्या कमी होत आहे. आपण चिमण्यांसाठी पाणी व धान्य ठेवले पाहिजे. मला तर चिमणी खूपच आवडते. मी पक्षी झालो तर. मी पक्षी झालो तर आकाशात उडेन. निळ्या आकाशात मुक्तपणे विहार करेन. झाडाझुडपांवर बसून गाणी गाईन. डोंगर, नद्या आणि जंगले पाहीन. मी सुंदर घरटे बांधेन. माझ्या पिल्लांची काळजी घेईन. माणसांना आनंद देईन. मी कोणालाही त्रास देणार नाही. निसर्गाचे रक्षण करीन. सकाळी सूर्योदय पाहीन. पावसात भिजण्याचा आनंद घेईल. पक्षी झालो तर माझे जीवन आनंदीच असेल. प्रश्न क्रमांक 11. पक्ष्यांविषयी इतर कविता मिळवून संग्रहपोथी तयार करा. बालमित्रांनो, या ठिकाणी आपण आत्तापर्यंत शिकलेल्या पाठ्यपुस्तकातील पक्ष्यांवर आधारित कविता मिळवून लिहायच्या आहेत बरं का. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.